अमेरिका आणि इराणमधील तणाव हा असा टोकाला पोहोचल्याचं दिसतंय। इराणला एका रात्रीत उद्ध्वस्त करू शकतो असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे आणि युद्धविरामाची शक्यता आणि युद्धाचा धोका यामध्ये संपूर्ण जग अडकलेलं असताना मंगळवार निर्णायक ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 8 एप्रिल नंतर जग जाणार युद्धांच्या अंतिम टप्प्याकडे। ट्रम्प यांचा मंगळवार 7 एप्रिलचा अल्टिमेटम कितपत खरा? हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला। 45 दिवसांचा युद्धविराम इराणकडून फेटाळला। एका रात्रीत इराण उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची धमकी। जागतिक बाजारपेठा हादरल्या, तेल दर वाढले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत इराण विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। इराणला एका रात्रीत बेचिराख करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे आणि ती रात्र कदाचित मंगळवारचीच असू शकते असा इशारा त्यांनी दिला। इराणशी 45 दिवसांचा युद्धविराम करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता, मात्र इराणने तो फेटाळल्यानं तणाव अधिक वाढला आहे। या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तात्काळ प्रतिक्रिया उमटली। ब्रेंट क्रूडच्या किमतीत 1% अधिक वाढ झाली। संभाव्य युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे। ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर दरवाढ, ब्रेंट क्रूडच्या किमतीत 1% पेक्षा अधिक वाढ। युद्ध झाल्यास पुरवठा साखळी धोक्यात, जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामाची भीती। दरम्यान हॉर्मुझ सामुद्रधुनी हा तणावाचा केंद्रबिंदू ठरत आहे। इराणने ही सामुद्रधुनी खुली न केल्यास वीज प्रकल्प आणि पूल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी पुन्हा दिली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेली पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे। अमेरिका इराणला एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त करू शकते, किंवा ही रात्र उद्याची होऊ शकते असा जो इशारा त्यांनी दिलेला आहे तो अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे। कारण की अमेरिकन वेळेनुसार अल्टिमेटम जो आहे अमेरिकेचा त्याची मुदत मंगळवारी रात्री 8ला संपते। त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये काय घडतंय हे बघावं लागेल। साऱ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे असेल यात शंका नाहीये। अमेरिकेच्या 2 प्रमुख मागण्या आहेत, एक म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि इराणकडे कोणतीही अण्वस्त्र असता कामा नयेत। तसं न झाल्यास इराणमधील सर्व पूल आणि सर्व पॉवर प्लांट्स उडून देण्याची धमकी ट्रम्प यांनी दिलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये काय होतं हे बघावं लागेल। पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी ही आक्रमक भूमिका स्पष्ट केली। राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार इराणवर अधिक तीव्र हल्ले होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। इराणवर अधिक तीव्र हल्ल्याचे संकेत, मंगळवारी मोठ्या कारवाईची शक्यता, लक्ष्य वीज प्रकल्प आणि पूल, निर्णयाचा पर्याय इराण समोर। याच पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेचाही उल्लेख केला। ही मोहीम अत्यंत गुप्त आणि नाट्यमय पद्धतीने पार पडल्याचं त्यांनी सांगितलं। ट्रम्प यांच्या दृष्टीने ही मोठी जमेची बाजू आहे। जे विमान इराणच्या हद्दीमध्ये अमेरिकन विमान पाडलं गेलं तर त्याचा जो एक वैमानिक सुटून सुरक्षितपणे परत आला, पण दुसरा वैमानिक अडकला होता, तर त्याला सोडण्यासाठी अमेरिकेने शर्त केली, आपली सर्व ताकद पणाला लावली। सुमारे 155 विमानं त्यासाठी एकंदर कार्यरत होती आणि शेकडो सैनिक या मोहिमेसाठी आणले गेलेले होते। एखाद्या मोठ्या रानामध्ये गवत असावं आणि त्याच्यामध्ये एखादी सुई शोधावी इतकं हे अवघड काम होतं, परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि एकंदर सांघिक कौशल्य यांचा वापर करून अमेरिकेने ही मोहीम यशस्वी केली। मात्र या मोहिमेबाबतची माहिती लीक झाल्यामुळे ट्रम्प यांनी माध्यमांवरही संताप व्यक्त केला। राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचं सांगत संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला। एकीकडे युद्धाचा धोका आणि दुसरीकडे युद्धविरामाचे प्रयत्न, अशा द्वंद्वात सध्या जागतिक राजकारण अडकलं आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कूटनीतिक हालचाली सुरू असल्या तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे। मंगळवार हा निर्णायक दिवस ठरणार का आणि अमेरिका इराण संघर्ष युद्धात परिवर्तित होणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।